तर भारताची चंद्रयान-3 ही मोहीम नुकतीच यशस्वीरित्या पार पडली आणि चंद्रयान-3 या मोहिमेने भारताच्या शिऱ्यामध्ये एक मानाचा तुरा निश्चितपणे रोवला गेलेला आहे, हे आपण ठामपणे म्हणू शकतो. तर चंद्रयान-3 या मोहिमेचं नेमकं उद्दिष्ट काय होतं आणि ही मोहीम कशासाठी राबवण्यात येणार आहे, ही मोहीम कधी सुरुवात झाली आणि या मोहिमेचं एकूणच आवाका काय, तर या सर्व बाबींविषयी आपण या डॉक्युमेंटरीमध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम म्हणजे या मोहिमेचं उद्दिष्ट. तर चंद्रयान-3 वरील विविध उपकरणे जे आहेत ते इथून पुढच्या आता 14 दिवसांच्या मोहिमेत विविधांगी प्रयोग करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. चंद्रावरील वातावरणाचा व त्या ग्रहांच्या पृष्ठभागांच्या पोटात असलेल्या ज्या काही खनिजांचा अभ्यास आहे तो केला जाणार आहे. लुनार लँडर विक्रम हा प्रज्ञान रोवरची छायाचित्रे टिपणार आहे. प्रज्ञान रोवरच्या काही उपकरणांच्या साहाय्याने चंद्रावरील भूकंप विषयक हालचालींचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी लेझर किरणांचा देखील वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावरील एखादा तुकडा वितळवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावरील केमिकल कंपोजिशन कसे आहे याचे परीक्षण करून यामधून मिळालेली संपूर्ण माहिती व त्यावरील संशोधन हे पृथ्वीवरील कंट्रोल रूम येथे पाठवण्यात येणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर काही खनिजे सापडतात का आणि सापडले तर त्यांचे एलिमेंटल कंपोजिशन कसे असणार आहे किंवा काही इतर मूलद्रव्य सापडतील का, ते सापडले तर त्यांचे प्रमाण कसे आणि कितपत प्रमाणात असणार आहे. याचबरोबरीने लँडरच्या मदतीने चंद्राच्या भूभागावरील तापमान हे कसे कमी अधिक होते या गोष्टींचा अभ्यास आता आपल्याला करता येणार आहे. चंद्रावर वातावरण कशा पद्धतीचं आहे किंवा तिथे वातावरण अस्तित्वातच नाही का, चंद्राच्या पृष्ठभागाच्या वातावरणात काही प्रमाणात वायू शिल्लक आहे का, या सर्व सखोल गोष्टींचा अभ्यास देखील या माध्यमातून आता आपल्याला करता येणार आहे. मोहिमेची सुरुवात कुठून झाली तर चंद्रयान-3 या मोहिमेच्या सुरुवातीपासूनच्या गोष्टींवरती एक नजर आता आपण टाकूयात. तामिळनाडूच्या श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालेलं चंद्रयान-3 हे तमाम भारतीयांसाठी फार महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद बाब ठरलं. चंद्रयान-3 मधील लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग हे इस्रोचं एक मुख्य लक्ष्य ठरलेलं होतं आणि 23 ऑगस्ट रोजीच म्हणजे चंद्रयानाच्या पृथ्वीवरून प्रक्षेपणाच्या जवळजवळ 40 दिवसांच्या प्रवासाला पूर्ण करून गेल्यानंतर सायंकाळच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठभागावरती सॉफ्ट लँडिंग करण्यात भारताला यश आलं. भारताच्या या यशानंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग कामगिरी करणारा भारत जगातील 4था देश ठरला. शिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताव्यतिरिक्त इतर कोणताही देश याआधी पोहोचला नसल्याने आपण त्या बाबतीत अग्रगण्य ठरलेलो आहोत हे निश्चितपणे म्हणता येईल. तर आता आपण एक नजर टाकूया चंद्रयान-3ला यशस्वी बनवण्यात ज्या तंत्रज्ञानाचा वापर झाला तर त्या तंत्रज्ञानाची नावे काय आणि त्या तंत्रज्ञानावरती थोडक्यात एक नजर. सर्वप्रथम येतं ते म्हणजे अल्टिमेटर. या अल्टिमेटरमध्ये लेझर आणि RF आधारित गोष्टींचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या नंबरवरती येतं ते म्हणजे वेगमापक. लेझर डॉपलर नावाचं वेगमापक आणि लँडर जे क्षितिज वेग कॅमेरा कॅप्चर करतं या गोष्टींचा याच्यात वापर झालेला आहे. 3 नंबरला येतं ते म्हणजे जडत्व मोजमाप. लेझर गायरो आधारित हे जडत्व मोजमाप संदर्भ आणि एक्सकॉलोमीटर पॅकेज असतं. त्यानंतर 4थ्या नंबरला येतं ते म्हणजे प्रपोल्शन सिस्टम. 800 न्यूटन थ्रॉटबेल लिक्विड इंजिन, 58 न्यूटन ॲटिट्यूड थ्रस्टर्स आणि थ्रॉटबेल इंजिन कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स. 5व्या नंबरला येतं ते तंत्रज्ञान म्हणजे नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि नियंत्रण, थोडक्यात NGC. पॉवर डिसेंट ट्रॅजेक्टरी डिझाईन आणि संबंधित इतर सॉफ्टवेअर घटक यामध्ये असतात. 6व्या नंबरला येतं ते म्हणजे धोका शोधणे आणि टाळणे. त्यानंतर येतं ते म्हणजे लँडिंग लेग यंत्रणा. तर आता चंद्रयान-3च्या तंत्रज्ञानाचा कुठल्या प्रमाणात वापर झाला हे तर आपण पाहिलं. या व्यतिरिक्त आता चंद्रयान-3चं जे रॉकेट आहे ते नेमकं कोणत्या इंधनावर कार्यरत होतं आणि कशा पद्धतीने त्याने आपल्याला चंद्रावरती पोहोचण्यास मदत केली हे आता आपण पाहूयात.
ना पेट्रोल ना डिझेल, तरी चंद्रयान-3 या इंधनाने तब्बल 36,000 किमीचा प्रवास एका तासात पूर्ण करून आणला. चंद्रयान-3चे प्रक्षेपण करण्यात आले, त्याला तब्बल 40 दिवस उलटून गेले. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न थैमान घालत होता, तो म्हणजे रॉकेटमध्ये कोणते इंजिन नेमके वापरले गेले आहे. तर याविषयी आता सविस्तर माहिती पाहूया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची तिसरी चंद्र मोहीम यशस्वी झाली. चंद्रयान-3चे प्रक्षेपण यशस्वी पार पडले आणि आपल्याला आता चंद्रयान-3शी रंजक गोष्टी सर्व प्रकारे पुढे येत असलेला पाहायला मिळतात. तर चंद्रयान-3चा प्रवास 42 दिवसात पूर्ण होणे सुरुवातीच्या काळात अपेक्षित होते. आता अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की 43.5 मीटर उंच आणि 642 टन वजन असलेल्या रॉकेटमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे इंधन टाकले गेले असेल. तर रॉकेटच्या पहिल्या टप्प्यात असते ते म्हणजे घन इंधन, दुसऱ्या टप्प्यात जे असते ते म्हणजे द्रव इंधन आणि तिसऱ्या टप्प्यात जे असते त्याला म्हणतात क्रायोजेनिक इंजिन हे देण्यात येतं, ज्यामध्ये लिक्विड हायड्रोजन लिक्विड ऑक्सिजनचा वापर करण्यात येतो. रॉकेटच्या टाकीची क्षमता 27,000 किलोपेक्षा जास्त इंधन असल्याची असते. इस्रोने चंद्रयान-3 साठी CE2 क्रायोजेनिक इंजिन डिझाईन केले होते, जे LVM-3 प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक वरच्या टप्प्याला अधिक पॉवर देण्यात येण्यासाठी सक्षम ठरणार होतं. आता आपण पाहूयात क्रायोजेनिक इंजिन नेमकं काय असतं. क्रायोजेनिक इंजिन अधिक कार्यक्षम प्रणाली आहे. रॉकेटला पुढे नेण्यासाठी उच्च तंत्रज्ञानात हीच प्रणाली वापरली जाते. ही यंत्रणा रॉकेटवरच्या टप्प्यात बसवली जाते. क्रायोजेनिक रॉकेट इंजिनाच्या मुख्य घटकांमध्ये इग्नायटर, ज्वलन कक्ष, इंधन क्रायोपंप, इंधन इंजेक्टर, ऑक्सिडायर, क्रायोपंप, क्रायो वॉल, गॅस टर्बाइन, इंधन टाकी आणि रॉकेट इंजिन नोजल यांचा समावेश होतो. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे इंजिन इंधनासाठी लिक्विड ऑक्सिजन LOX आणि लिक्विड हायड्रोजन LH2 या दोन्हींच्या मिश्रणावरती चाललेलं असतं. रॉकेटमध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरण्यामागील मुख्य कारण म्हणजे ही इंजिने उच्च कार्यक्षमता देतात. या कार्यक्षमतेमुळे चंद्रयान-3ला नेमका किती प्रमाणात वेग मिळाला याच्यावरती एक नजर टाकूयात. प्रक्षेपणाच्या वेळी चंद्रयान-3चा वेग 1627 किलोमीटर प्रति तास होता. च्या पुढच्या 108 सेकंदानंतर 45 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर इंजिन सुरू झाले आणि वेग 6437 किलोमीटर इतका वाढला. 42 किमी उंचीवर बूस्टर रॉकेटपासून वेगळे झाले. त्यानंतर वेग वाढून ताशी 7000 किलोमीटर इतका झाला. आता लिक्विड इंजिन वेगळे केल्यानंतर क्रायोजेनिक इंजिन कार्य करणार होतं आणि क्रायोजेनिक इंजिनाने कार्य केल्यानंतर प्रति तास वेग हा जो आहे तो सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 16,000 किलोमीटर प्रति तास वाढला आणि त्याच्यानंतर तो पूर्णपणे शेवटपर्यंत जाऊन 36,000 किलोमीटर प्रति तास इतका झाला आणि आपण पूर्ण चंद्रयान-3चं जे प्रक्षेपण आहे ते यशस्वी करू शकलो. त्यामध्ये आता आपण पुढचा भाग जो पाहणार आहोत चंद्रयान-3चा, तो म्हणजे मॉड्यूल सेपरेशन क्रिया. चंद्रयान-3ने जेव्हा चंद्राच्या ऑर्बिटच्या 4थ्या व पुढे 5व्या कक्षेत प्रवेश केला तेव्हापासून काही भाग वेगळे करण्यात आले. त्या प्रक्रियेला मॅन्युअर असं म्हटलं जातं. या प्रक्रियेअंतर्गत अंतराळाच्या यानाच्या इंजिनाचा वापर करून लँडर एका विशिष्ट मार्गात पुढे ढकलण्यात येतं, ज्यात त्याचा मार्ग अधिक गोलाकार बनून सोयीच्या पद्धतीने ते वेगळा करता येतं. यातून प्रोपल्शन व लँडर मॉड्यूल हे दोन भाग वेगळे केले जातात. आता आपण LVM नेमकं काय आहे याच्यावरती एक खास नजर टाकूया. इस्रोच्या बाहुबली रॉकेटद्वारे चंद्रयान-3 लॉन्च करण्यात आलं. लॉन्च व्हेकल मार्क LVM-3 म्हणजेच ज्याला बाहुबली रॉकेट संबोधलं जातं. तर मिशन चंद्रयान-3च्या प्रक्षेपणासाठी हे सज्ज होतं. LVM-3 रॉकेटचं हे 7वं उड्डाण एकूण होतं आणि LVM-3 रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाचा आत्तापर्यंत इस्रोला जो दर भेटलेला आहे तो 100% आहे. आपण LVM-3च्या रॉकेटच्या यशस्वी प्रयाणात आत्तापर्यंत कधीच अयशस्वी झालेलो नाही आहोत. LVM-3 भारतातील सर्वात वजनदार रॉकेट आहे, यामुळेच याला बाहुबली रॉकेट असं देखील संबोधलं जातं. LVM-3 रॉकेटच्या यापूर्वी 6 मोहिमा यशस्वीरित्या राबवल्या गेल्या. सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये चंद्रयान-3च्या एनकॅप्स्युल्ड असेंब्ली LVM-3 सोबत जोडण्यात येतं. LVM-3 रॉकेटचं वजन 642 टन असून याचं एकूण वजन सुमारे जवळपास 130 हत्तींच्या वजना एवढं गणल्या जातं.
लॉन्च व्हेकल मार्क 3ची उंची 43.5 मीटर असून कुतुब मिनार 42 मीटरच्या निम्म्याहून अधिक संबोधली जाते. त्याचं सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM-3 तयार करण्यासाठी खूप प्रदीर्घ कालावधी आणि मेहनत लागलेली आहे. लॉन्च व्हेकल मार्क 3 तयार करण्यासाठी इस्रोला तब्बल 15 वर्ष खर्ची करावी लागली होती. इस्रोने बनवलेले हे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. हे रॉकेट हेवी लिफ्ट लॉन्चसाठी वापरलं जातं. चंद्रयान 2च्या प्रक्षेपणासाठीही LVM-3चा वापर करण्यात आला होता. आता आपण पुढे ज्या गोष्टींवरती नजर टाकणार आहोत ते म्हणजे चंद्रयान 3 यशस्वी तर झालं, पण याला यशस्वी बनवण्यात ज्या महत्त्वाच्या 7 शास्त्रज्ञांचा पुढाकार होता, जे 7 शास्त्रज्ञ या घडाडीच्या गोष्टीवरती अग्रगण्य होते, तर त्यांच्यावरती आपण आता एक नजर टाकणार आहोत. प्रथम जे नाव येतं ते म्हणजे एस सोमनाथ. हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेमागे एस सोमनाथ यांची मोठी भूमिका असल्याचं बोललं जातं. गगनयान आणि आदित्य L1 या सूर्य मोहिमेसह इस्रोच्या इतर अंतराळ मोहिमांना गती देण्याचं श्रेयही आजवर त्यांनाच दिलं जातं. एस सोमनाथ हे इस्रोच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि लिक्विड प्रपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून कार्यरत होते. लिक्विड प्रपल्शन सिस्टम सेंटर प्रामुख्याने इस्रोसाठी रॉकेट तंत्रज्ञान विकसित करतं. दुसऱ्या नंबरला येतात ते म्हणजे पी वीरामुत्तुवेल. पी वीरुमुत्तावेल हे चंद्रयान 3चे प्रकल्प संचालक आहेत. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. त्यांनी चंद्रयान 3 आणि इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांसोबत समन्वयाची जबाबदारी संपूर्णपणे सांभाळली. 2019मध्ये त्यांनी या मोहिमेची जबाबदारी स्वीकारली होती. चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणापूर्वी मुत्तुवेल इस्रोच्या मुख्यालयात अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत असायचे. ते त्यांच्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्यासाठी ओळखले जातात. ते तामिळनाडूमधील विलुपुरमचे रहिवासी असून त्यांनी मद्रास IITमधून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. वीरुमुत्तवेल हे लँडरचे तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी विक्रम लँडरच्या डिझाईनमध्ये सक्रिय भूमिका बजावलेली आहे. तिसऱ्या नंबरवरती येतात त्या म्हणजे कल्पना के. कल्पना के यांनी चंद्रयान 3चं नेतृत्व केलं. कोरोना साथीरोगाच्या काळातही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व आव्हानांना तोंड देत त्यांनी या मोहिमेचं काम पुढे चालू ठेवलं. भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमामागे महिला अभियंत्यांचा मोठा वाटा राहिला आहे. कल्पना यांनी चंद्रयान 2 आणि मंगळयान मोहिमेतही महत्त्वाची मुख्य भूमिका जी आहे ती बजावली होती. पत्रकारांशी नुकतंच बोलताना कल्पना या म्हणाल्या होत्या की आम्ही वर्षानुवर्ष हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली आणि आज त्याचा परिणाम अचूकपणे साधला गेला, हे त्यांच्यासाठी खूप मोठं यश आहे आणि हा क्षण त्यांच्यासाठी कायम संस्मरणीय आहे. पुढे जे शास्त्रज्ञांचं नाव येतं ते म्हणजे M शंकरन. UR राव उपग्रह केंद्राचे संचालक M शंकरन हे इस्रो टीमच्या सर्व उपग्रहांच्या बनवण्याचं कार्यरत करत होते. चंद्रयान 3च्या उपग्रहांचे तापमान संतुलित राहील याची खातरजमा करण्याची जबाबदारी शंकरन यांच्यावरती होती. वास्तविक उपग्रहाचे कमाल आणि किमान तापमान तपासणे हा या संपूर्ण प्रक्रियेचा भाग महत्त्वाचा होता. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचा नमुना तयार करण्यात मदत केली, ज्यावर लँडरच्या टिकाऊपणाची चाचणी घेण्यात आली होती. पुढे जे नाव येतं ते म्हणजे एस मोहन कुमार. एस मोहन कुमार हे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. मार्च 2023मध्ये इस्रोच्या LVM-3 M3 या मोहिमेअंतर्गत वनवेब कंपनीच्या 36 उपग्रहांचं यशस्वी व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनीच संचालक म्हणून कार्य केलेलं होतं. मोहन कुमार नुकतेच म्हणाले की या मोहिमेमुळे सिद्ध झालं की मोठ्या वजनाच्या वस्तू अवकाशात नेऊ शकण्यासाठी टीम इस्रो आता सज्ज झाली आहे. पुढे ज्यांचं नाव येतं ते म्हणजे एस उन्नीकृष्णन नायर. एस उन्नीकृष्णन नायर यांनी मोहिमेत संचलनाची जबाबदारी देण्यात आली होती. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल GSLV मार्क 3 जे आता लॉन्च व्हेकल मार्क 3 या नावाने ओळखलं जातं, ते देखील विक्रम साराभाई स्पेस सेंटरने तयार केलं होतं आणि हे तयार करण्यामध्ये एस उन्नीकृष्णन नायर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर आता सर्वात शेवटी ज्यांचं नाव येतं ते म्हणजे ए राजराजन. लॉन्च ऑथरायझेशन बोर्डाचे प्रमुख ए राजराजन हे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक व शास्त्रज्ञ आहेत. मानवी अंतराळ मोहीम कार्यक्रम गगनयान SLV मोटारवर ते कार्यरत असतात. त्यात लॉन्च ऑथरायझेशन बोर्ड प्रक्षेपणासाठी ग्रीन सिग्नल देते.
इस्रोच्या माहितीनुसार चंद्रयान-3 मोहिमेत एकूण 54 अभियंते आणि इतर शास्त्रज्ञ सहभागी झालेले पाहायला मिळतात.